नमस्कार सगळ्यांना. जबरदस्तीचे लग्न या कथेचा भाग 3 सुरू आहे. टिंगटॉंग दारावरची बेल वाजली आणि शिंदे कुटुंबाच्या घरात पसरलेली भयान शांतता एका क्षणात भंग पावली. दारात उभा असलेला राणी इंडस्ट्रीजचा माणूस मिस्टर देशमुख आत आला आणि त्याने हातातला तो वेल्वेटचा बॉक्स दिला. विक्रम साहेबांनी हे सई मॅडमसाठी लग्नाच्या पहिल्या भेटीदाखल पाठवलं आहे आणि मग त्यानं ती आमंत्रण पत्रिका पुढे केली. आणि विक्रम साहेबांनी कळवलं आहे की उद्या सकाळी ठीक 10 वाजता तुम्ही सगळे राणे मेन्शनवर ब्रेकफास्टसाठी आमंत्रित आहात. लग्नाची बोलणी फायनल करण्यासाठी आणि तारीख ठरवण्यासाठी तो माणूस निघून गेला. पण तो जाताना शिंदे कुटुंबाचा उरला सुरला स्वाभिमान सोबत घेऊन गेला. हॉलमध्ये कोणाच्याच तोंडून एक शब्दही फुटत नव्हता. सगळ्यांच्या नजरा सोफेच्या मधोमध असलेल्या टिपॉयवर ठेवलेल्या त्या चकचकीत हिऱ्याच्या हाराच्या बॉक्सवर आणि त्या निमंत्रण पत्रिकेवर खिळल्या होत्या. तो हिऱ्याचा हार नव्हता तर सईच्या गळ्याभोवती आवळला जाणारा एक सुंदर पण जीवघेणा फास होता. आणि ती पत्रिका म्हणजे तिच्या स्वातंत्र्याचा मृत्यूचं देत वॉरंट होतं. आणि मग सई एखाद्या जखमी वाघिणीसारखी पुढे झाली आणि तिने त्या हिऱ्याच्या हाराचा बॉक्स उचलून रागाने समोरच्या भिंतीवर फेकला. पेटी उघडली आणि तो महागडा हार जमिनीवर पडून विखरला. नाही, मला नाही करायचं हे लग्न. मी मरेन पण त्या माणसाशी, त्या राक्षसाशी लग्न करणार नाही. म्हणजे नाही. ती जमिनीवर बसून हमसून रडू लागली. तिचा आक्रोश, तिचा संताप, सगळ्या भावना अश्रूंच्या रूपात बाहेर पडत होत्या. ते काय समजतात स्वतःला? देव समजतात का? पैशांच्या जोरावर ते कोणालाही विकत घेऊ शकतात असं वाटतं का त्यांना? मी नाही विकली जाणार. मी नाही करणार हे लग्न. वैशाली, तिची आई धावत तिच्याजवळ गेली आणि तिला मिठीत घेतलं. सई बाळा, शांत हो. असं नाही बोलायचं. शांत हो प्लीज. सई आईच्या मिठीतून सुटत ओरडली. कशी शांत हो आई? तू बघितलंस ना त्यांनी काय केलं ते. आधी बाबांची नोकरी, मग आपलं घर आणि आता ही भेट. ही भेट नाही आई, ही धमकी आहे. ही माझी किंमत लावली त्यांनी आणि तुम्ही लोक मला शांत व्हायला सांगताय. अविनाश शिंदे, जे आतापर्यंत दगडासारखे बसले होते, ते उठले. त्यांचा चेहरा पूर्णपणे हरलेला होता. ते आपल्या मुलीकडे बघत होते पण नजरेला नजर मिळवण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती. बाळा, माझ्याकडे बघ. त्यांचा आवाज थरथरत होता. माझ्याकडे दुसरा काहीच मार्ग नाहीये. मी काय करू सांग मला. मी आजपर्यंत कधी कोणासमोर झुकलो नाही. पण आज मी हरलो बाळा. फक्त माझ्यामुळे नाही तर माझ्यासोबत काम करणाऱ्या त्या 20 लोकांचाही विचार कर. त्यांची मुलं बाळं आहेत. त्यांचं घर कसं चालेल? आपलं हे घर तुझ्या आजोबांनी किती कष्टाने बांधलं होतं. ते असं डोळ्या देखत लिलावात जाताना मी नाही बघू शकत. मला माफ कर बाळा. तुझा बाप आज खूप लाचार झालाय. ते दोन्ही हातांनी तोंड जोडून रडू लागले. एका बापांचे आपल्या मुलीसमोर आलेले असहाय्य अश्रू कोणत्याही स्वाभिमानी मुलीच्या काळजाचे तुकडे तुकडे करण्यासाठी पुरेसे होते. रोहन, जो आतापर्यंत घाबरून कोपऱ्यात उभा होता, तो पुढे आला. त्याच्या डोळ्यातही राग होता. ताई, तू रडू नकोस. आपण काहीतरी मार्ग काढू. तो आदित्य राणे स्वतःला समजतो कोण? आपण पोलिसांकडे जाऊया. पोलिसांकडे? वैशाली मध्येच बोलली. काय सांगणार तू पोलिसांना? त्यांनी आपल्याला धमकी नाही दिली रोहन. त्यांनी कायदेशीर मार्गाने कंपनी विकत घेतली, बँक विकत घेतली. आपण त्यांच्यापुढे काहीच करू शकत नाही. ते खूप पॉवरफुल लोक आहेत. रोहन चिडून म्हणाला. मग काय करायचं? ताईला त्या नरकामध्ये ढकलायचं? तिने काय चूक केली ग? वैशाली पुन्हा सईकडे वळली. सई बाळा, रागारागात निर्णय घेऊ नकोस. त्यांनी आपल्याला आमंत्रण दिलंय, धमकी नाही. आपण उद्या जाऊन बोलू तरी शकतो. कदाचित काहीतरी मार्ग निघेल. विक्रमजी तसे वाईट नाही आहेत. आपण त्यांना विनंती करू शकतो. सई उपहासाने हसली. विनंती? ज्यांनी आपल्या गळ्याला फास लावलाय त्यांच्याकडेच आपण जीवदानाची भीक मागायची? वा आई, काय छान मार्ग काढलायस. नाही, मी कुठेही येणार नाही आणि मी हे लग्न करणार नाही म्हणजे नाही. सई रागाने उठली आणि स्वतःला आपल्या रूममध्ये कोंडून घेतलं. तिने जोरात दरवाजा आदळला. बाहेर तिचं कुटुंब हताशपणे एकमेकांकडे बघत राहिलं. आजची रात्र त्या घरातल्या प्रत्येकासाठी त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी आणि काळी रात्र ठरणार होती. रूममध्ये आल्यावर सईने
बेडवर सत्ताला झोकून दिलं आणि उशीत तोंड खुपसून ती पुन्हा रडू लागली. कितीतरी वेळ ती तशीच रडत होती. तिचं डोकं भयंकर दुखू लागलं होतं. हळूहळू तिचे अश्रू सुकले. ती उठून बसली. खोलीत अंधार होता, पण खिडकीतून येणाऱ्या स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात खोलीतल्या वस्तू अंधुक दिसत होत्या. तिची नजर तिच्या स्टडी टेबलवर पडली. ड्रीम कॅचर इव्हेंट्स लिहिलेली तिची स्वप्नाची फाईल तिथेच पडली होती. काही तासांपूर्वी याच फाईलकडे बघताना तिचा ऊर अभिमानाने भरून येत होता आणि आता तिला त्या फाईलकडे बघून स्वतःचीच कीव येत होती. काय उपयोग होता त्या स्वप्नांचा जर तिचं आयुष्य दुसऱ्याच्या हातातलं खेळणं बनलं होतं. ती उठली आणि टेबलजवळ गेली. तिने ती फाईल हातात घेतली. तिची बोटं त्या अक्षरावरून फिरली. तिच्या डोक्यात विचारांचं वादळ सुरू झालं. ऑप्शन 1 नकार. मी स्पष्ट नकार दिला तर काय होईल? बाबांची नोकरी जाईल. त्या 20 कुटुंबाचे शाप लागतील. हे घर, आमच्या आठवणी, आमचा एकमेव आसरा, तो लिलावात निघेल. आम्ही रस्त्यावर येऊ. माझा स्वाभिमान वाचेल, पण माझ्यामुळे माझं कुटुंब रस्त्यावर येईल. ज्या बापाने आजपर्यंत मला फुलासारखं जपलं, त्यांना म्हातारपणी दारोदार फिरायला लावेन मी. ही कसली स्वाभिमानी मुलगी मी. ऑप्शन 2 होकार. मी हो म्हटलं तर बाबांची नोकरी वाचेल. ते 20 कुटुंब सुखाने जगतील. आपलं घर वाचेल. आईबाबांच्या डोक्यावरची सगळी चिंता निघून जाईल. पण मी, माझं काय? मला माझं आयुष्य, माझी स्वप्न, माझं स्वातंत्र्य, सगळं काही त्या आदित्य राणे नावाच्या राक्षसाच्या पायाशी ठेवावं लागेल. मला आयुष्यभर अशा माणसासोबत राहावं लागेल जो माझा तिरस्कार करतो, ज्याने माझा आणि माझ्या संस्काराचा अपमान केलाय. हे लग्न नसेल, हा एक सौदा असेल, आयुष्यभराची कैद असेल. तिच्या डोळ्यासमोर तिच्या वडिलांचा तो हताश, लाचार चेहरा आला. त्यांच्या डोळ्यातले ते अश्रू आले आणि त्या क्षणी तिच्या मनात काहीतरी बदललं. लढाई फक्त स्वतःच्या स्वाभिमानाची नव्हती, लढाई तिच्या कुटुंबाच्या अस्तित्वाची होती. त्या 20 निरपराध कुटुंबाच्या रोजीरोटीची होती. आणि कधी कधी लढाई जिंकण्यासाठी काही पावलं मागे यावं लागतं, शरणागती पत्करावी लागते. पण ही शरणागती नसेल. तिने डोळे पुसले. तिच्या डोळ्यात आता एक वेगळी चमक होती. ठीक आहे, ती स्वतःशीच म्हणाली, जर ही लढाई आहे तर मी ती लढेन, पण माझ्या अटीवर, माझ्या पद्धतीने. मी त्या घरात जाईन, मी ते लग्न करेन, पण मी स्वतःला हरू देणार नाही. मी त्या आदित्य राणेला दाखवून देईन की सई शिंदे काय चीज आहे. त्याने मला विकत घेण्याचा प्रयत्न केला ना, आता मी त्याला दाखवेन की स्वाभिमान विकला नाही तर कमावला जातो. तिच्या मनात एक प्लॅन आकार घेऊ लागला होता. तिने रात्रीच तिच्या एका वकील मैत्रिणीला प्रियाला फोन लावला. प्रिया एक मोठ्या लॉ फर्ममध्ये काम करत होती. प्रिया, मला तुझी हेल्प हवी आहे. सईने तिला रडत रडत सगळा प्रकार सांगितला. प्रिया म्हणाली, ओ माय गॉड सई, हे खूपच भयानक आहे. हे लोक तर गुंड आहेत. बघ, लिगली आपण त्यांच्या विरुद्ध काहीच करू शकत नाही. ते खूप पॉवरफुल आहेत आणि त्यांनी सगळं कायदेशीर मार्गाने केलंय. केस लढायला गेल्यास वर्षानुवर्ष लागतील आणि पैसा पाण्यासारखा जाईल. सई हताशपणे म्हणाली. मग मी काय करू प्रिया? माझ्याकडे काहीच ऑप्शन नाहीये. प्रिया म्हणाली, 1 मिनिट विचार करू दे. काही क्षण शांततेत गेले. सई, एक आयडिया आहे. जर तुला हे करावंच लागत असेल तर स्वतःला आणि तुझ्या फॅमिलीला प्रोटेक्ट कर. ते इमोशनल ब्लॅकमेल करत आहेत ना, तू त्याला लिगल ॲग्रीमेंटने उत्तर दे. एक असा करार बनव की लग्नानंतर ती तुझ्या फॅमिलीला त्रास देणार नाहीत, आणि जर दिला तर त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. हा एक छोटासा पण महत्त्वाचा सेफ्टी नेट असेल तुझ्यासाठी. प्रियाच्या शब्दांनी सईला एक नवी दिशा दिली. तिचा प्लॅन आता अधिकच पक्का झाला होता. त्या रात्री सई झोपली नाही. शिंदे कुटुंबाच्या घरात पहाट झाली, पण कोणासाठीच गुड मॉर्निंग नव्हती. घरात शांतता होती. वैशालीने चहा बनवला, पण तो प्यायची कोणाचीच इच्छा नव्हती. अविनाश शिंदे सोफ्यावर बसून शून्यात बघत होते. कालपासून त्यांनी अन्नाचा कणही घेतला नव्हता. तेवढ्यात सईच्या रूमचा दरवाजा उघडला. सई बाहेर आली. तिचे डोळे रात्रीच्या जागरणाने आणि रडण्याने सुजले होते, पण तिच्या चेहऱ्यावर निर्धार होता. ती सरळ तिच्या आईबाबांसमोर येऊन उभी राहिली. मी तयार आहे. तिचा आवाज शांत पण ठाम होता. आपण राणे मेन्शनला जातोय. तिच्या तोंडून हे शब्द ऐकताच अविनाश आणि वैशालीने दचकून तिच्याकडे बघितला. वैशाली म्हणाली, सई बाळा, तू विचार केलायस ना?
सई म्हणाली, हो आई, मी जो निर्णय घेतलाय तो खूप विचार करून घेतलाय. आता प्लीज यावर अजून काही चर्चा नको. वैशालीच्या डोळ्यात पाणी आलं. ठीक आहे, थांब, मी तुझ्यासाठी कपाटातली ती निळी पैठणी काढते. त्यांच्यासमोर जाताना जरा सईने तिला थांबवलं. गरज नाही आई, मी तिथे सून म्हणून नाही तर एका डीलसाठी जाते आणि डील करताना सिंपल आणि प्रोफेशनल दिसायला हवं. तिने एक साधा पण एक अतिशय सुबक पांढऱ्या रंगाचा चिकनकारी लॉंग कुर्ता आणि प्लाझो घातला होता. तिच्या साधेपणातच तिचा आत्मविश्वास दडला होता. ठरलेल्या वेळाच्या 15 मिनिट आधी त्यांची टॅक्सी राणे मेन्शनच्या प्रचंड मोठ्या गेटसमोर उभी होती. गेटच्या आतलं दृश्य एखाद्या सिनेमाच्या सेटसारखं होतं. हिरवीगार लॉन, रंगीबेरंगी फुलं, पाण्याचे फवारे आणि दूरवर दिसणारी ती आलिशान राजवाड्यासारखी इमारत. त्या वैभवाने, त्या श्रीमंतीने त्यांचे डोळे अक्षरशः दिपून गेले. एका नोकराने त्यांना अदबीने आत नेलं. घरातली भव्यता तर बाहेरपेक्षाही जास्त डोळे दिपवणारी होती. इटालियन मार्बल, मोठमोठे झुंबर, भिंतीवरील लावलेली ओरिजिनल पेंटिंग्स. त्यांना एका भव्य हॉलमध्ये बसवण्यात आलं आणि काही क्षणातच विक्रम राणे तिथे आले. पांढरशुभ्र कपडे, करारी नजर आणि चेहऱ्यावर एक सत्तेचा भाव. त्यांच्या मागे आदित्यही होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विक्ट्री स्माईल होती. जणू काही तो म्हणत होता, बघितलंस, आलीस ना माझ्याच पायाशी, तुझा तो स्वाभिमान गेला कुठे? सईने त्याच्याकडे एकदा बघितलं आणि नजर फिरवली. विक्रम राणे म्हणाले, या अविनाशराव, बसा. काल आमच्या माणसाकडून काही गैरसमज झाला असेल तर माफ करा. आम्हाला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. अविनाश शिंदे काहीच बोलले नाहीत. त्यांनी फक्त मान हलवली. विक्रम राणे म्हणाले, चला तर मग आपण मुख्य विषयावर बोलूया. लग्नाची तारीख मी ठरवून ठेवली आहे. बरोबर 1 महिन्याने उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग. सगळं काही ग्रँड होईल. राणे घराण्याचं लग्न आहे. सगळं काही परफेक्टच असायला हवं. ते बोलत होते, पण कोणाच्याही मताची त्यांना पर्वा नव्हती. आणि हो, लग्नानंतर सईला कशाचीही कमी पडणार नाही. शी विल लिव्ह लाईक अ क्वीन. आणि त्या क्षणी सईने त्यांचं बोलणं थांबवलं. थांबा. सईचा आवाज त्या भव्य हॉलमध्ये घुमला. सगळ्यांनी, अगदी नोकऱ्यांनी सुद्धा आश्चर्याने तिच्याकडे बघितलं. विक्रम राणेही तिच्याकडे बघू लागले. सई आपल्या जागेवरून उठली नाही. ती बसल्या बसल्याच पण ताठ मानेने बोलत होती. तिने विक्रम राणेंना पूर्णपणे इग्नोर केलं. तिची नजर सरळ आदित्यच्या डोळ्यावर खेळली होती. माझी एक अट आहे. आदित्यच्या कपाळावर आठ्या आल्या. सईने आदित्यकडे बघतच आपलं बोलणं सुरू ठेवलं. हे लग्न मी करेन. तुमच्या सगळ्या अटी मला मान्य आहेत. डेस्टिनेशन वेडिंग, ग्रँड रिसेप्शन, जे काही असेल ते. पण त्या बदल्यात माझी एक अट आहे. तिने एक क्षण थांबून सगळ्यांवर नजर फिरवली. लग्नानंतर माझ्या वडिलांच्या नोकरीला किंवा आमच्या या घराला तुमच्याकडून किंवा तुमच्या कंपनीकडून कधीही कोणत्याही प्रकारचा धोका असता कामा नये. आणि माझ्या वडिलांसोबत काम करणाऱ्या त्या 20 लोकांची नोकरीसुद्धा 100% सुरक्षित राहील. याचा शब्द मला तुमच्याकडून हवाय. आदित्यच्या चेहऱ्यावरचे भाव आता बदललेले होते. त्याला हे अनपेक्षित होतं. आदित्य म्हणाला, तुमची काय लायकी आहे आमच्याकडे अटी ठेवण्याची? आणि सई पुढे म्हणाली, मला फक्त तुमचा पोक्को शब्द नकोय. आय वॉन्ट इट इन रायटिंग. एका लिगल ॲग्रीमेंटवर, स्टॅम्प पेपरवर, ज्यावर स्पष्ट लिहिलेलं असेल की या अटी मोडल्यास राणे इंडस्ट्रीज शिंदे कुटुंबाला 50 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यास बांधील असेल. आता आदित्य पूर्णपणे शॉक झाला होता. ही मुलगी त्याला त्याच्याच खेळात, त्याच्याच भाषेत हरवत होती. जर त्याने हो म्हटलं तर तो मान्य करत होता की त्याने धमकी दिली होती. आणि जर नाही म्हटलं तर हे लग्न मोडू शकत होतं आणि त्याचे वडील त्याला सोडणार नव्हते. तो काही बोलणार इतक्यात विक्रम राणे, जे आत्तापर्यंत शांतपणे आणि कौतुकाने हे सगळं बघत होते, ते हसले. ठीक आहे, ते म्हणाले, तुझी अट मान्य आहे. आदित्यने आणि अविनाश शिंदेंनी दचकून त्यांच्याकडे बघितलं. विक्रम राणे आदित्यकडे वळले आणि म्हणाले, आदित्य, तूच हे ॲग्रीमेंट बनवणार आणि त्यावर साईन करणार. आणि मग त्यांनी शेवटचा सगळ्यात मोठा बॉम्ब टाकला. लग्नाच्या दिवशी मंडपात सगळ्यांसमोर, सगळ्या पाहुण्यांसमोर अग्नीच्या साक्षीने तू हे साईन केलेलं अग्रीमेंट सईच्या हातात देणार. सगळ्यांसमोर. डील